नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय गुरुनाथ नाईक यांची दीर्घ कथा रोमन योद्ध्याचं पिशाच्च आणि आज भाग दुसरा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात रोमन योद्ध्याचं पिशाच्च भाग दुसरा. जॉर्ज, ग्रेसी आणि किलर या तिघांनी स्वतःला कसंबसं सावरलं. आपण घाबरलो तर इथेच आपला शेवट, आणि आपण घाबरलो नाही तर मात्र या पिशाच्यांना तोंड द्यायला आपण समर्थ ठरू, हा विचार त्यांच्या मनात पक्का ठसला. पुन्हा पुन्हा तोच विचार त्यांनी मनात आणायला सुरुवात केली. ते बंद झालेलं दार त्यांनी उघडलं होतं. जॉर्ज हलक्या आवाजात म्हणाला. दार बंद झालेलं असलं तरी गार वारा अंगाला झोंबत होता, पण त्या ठिकाणी हवा येते कुठून हेच त्यांना समजत नव्हतं. बॅटरीच्या उजेडात जॉर्ज बारकाईनं त्या शय्यागृहाची पाहणी करत होता. किलर हा तसा नावाप्रमाणे भयंकर होता. त्याच्या शरीरात अमानुष ताकद होती, पण का कोण जाणे, या वाड्यात मात्र त्यांनी जॉर्जची निराशा केलेली होती. रोमन योद्ध्याच्या पिशाच्याचं कुतूहल होतं ते फक्त जॉर्ज आणि ग्रेसीला, पण कोणीतरी खंबीर माणूस बरोबर हवा होता. भरपूर पैसे देऊन त्यांनी किलरला आपल्याबरोबर आणलं होतं, आणि मदत करण्याऐवजी याच किलरनं हाय खाल्ली. ग्रेसीपेक्षा तो जास्त घाबरला होता. बॅटरीचा झोत दारावर स्थिर करून जॉर्ज हळूहळू त्या ठिकाणी गेला. एका बाजूचं दार त्यानं जाडजूड कडी डाव्या हातानं पकडून आपल्याकडे खेचलं. भयानक करकर झाली. आता दार बंद झालं तरी भीती बाळगण्याचं कारण नाही याची खात्री पटली. शय्यागृहाच्या 2 भिंतींजवळ जुनाट अशी स्टुलावर 2 कंदील ठेवण्यात आले. पुरेसा उजेड शय्यागृहात पसरला. विश्रांती घेणं त्यांना भाग होतं. शारीरिक श्रम आणि मनावरचा ताण या 2 गोष्टी एकत्र झाल्या होत्या. ग्रेसीच्या डोळ्यावर झोप तर रेंगाळत होती, तिघांना सडकून भूकही लागली होती. जॉर्जनं किलरला जुनाट आणि भक्कम अशा 3 खुर्च्या पुसण्याची सूचना केली. अवाढव्य अशा मेजाचा अर्धा भाग त्यांनी पुसून साफसूफ करून टाकला. तिघांनीही एक एक खुर्ची आणून त्या मेजाजवळ ठेवली. एक एक खुर्ची उचलताना सुद्धा त्या तिघांना कष्ट पडत होते. अंघोळ करण्यासाठी गेलेला आपला वाटाड्या कोणत्याही क्षणी परत येईल असंच त्याला वाटत होतं. तो परत आला तर ग्रेसी आणि किलरवर दडपण येईल, उगाचच दोघांच्याही मनात भीती निर्माण होईल, हा विचार जॉर्ज करत होता. जेव्हा जॉर्जनं मेजावर पुठ्ठ्याच्या डिशेस मांडल्या तेव्हा मात्र किलरच्या मनातली भीती हळूहळू नाहीशी व्हायला लागली. ग्रेसीच्या मनातली भीतीसुद्धा कमी झाली होती. आपल्या बॅगेतले मेणबत्त्यांचे पुडके काढले आणि त्यातल्या 2 मेणबत्त्या त्याने मेजावर पेटवून ठेवल्या. त्या भल्या मोठ्या मेणबत्त्या, त्यांचा उजेड कंदिलापेक्षा सुद्धा जास्त होता. जॉर्जनं एक मेणबत्ती विझवून टाकली आणि त्याचवेळी कुणीतरी पायऱ्या चढत असल्याचा अस्पष्ट असा आवाज त्यांना ऐकायला आला. जॉर्जने तिकडे अजिबात लक्ष दिलं नाही. तो आरामात खात होता, पण किलर आणि ग्रेसी अधनमधनं दाराकडे बघत होते. ग्रेसी, आत्तापर्यंत तू पाहिलं असशील. लक्षात घे, घाबरलो तर आपल्याला धोका आहे, घाबरलो नाही तर आपल्याला काहीही होणार नाही. खाता खाता जॉर्ज अधनमधनं बोलत होता. किलरकडे तो रागानं बघत होता. किलर नसता तर ग्रेसी इतकी घाबरली नसती हा विचार तो करत होता, आणि त्याला ते पटतही होतं. खाता खाता तो उठला आणि दाराजवळ आला. दाराला हात घालता घालता थिजल्यासारखा तो बाहेरच्या अंधारात बघत राहिला. कुणीतरी बाहेर उभे असलेलं त्याला दिसलं. ती आकृती भयंकर होती. घाबरलेल्या जॉर्जनं स्वतःला शिव्या हसडल्या. मरायचंच असेल तर घाबरून का मरावं, हे वाटाड्या तरुणाचे शब्द आठवले, आणि त्या तरुणाची आठवण येताच जॉर्जच्या हृदयाचे ठोके किंचित वाढले. त्यांनी कसाबसा धीर एकवटला. आणखीन एक पाऊल पुढे जाऊन तो त्या आकृतीकडे बघत राहिला. अंधारातसुद्धा आपल्यावर रोखलेले भेदक डोळे त्याला स्पष्ट दिसत होते. कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्यांनी दाराला हात घातला. कर्र कर्र आवाज करत दार बंद झालं. भिंती चिरलेला एक भला मोठा आडसर एका बाजूनं ओढून त्यांनी दाराच्या दुसऱ्या बाजूला भिंतीत खुपसून टाकला.
तसाच तो दुसऱ्या दाराकडे आला. त्या दाराला सुद्धा त्याने आडसर सरकवला. घड्याळात बघितलं 11 वाजून गेले होते. नाहीतरी रात्र आणि दिवस त्यांच्या दृष्टीनं सारखेच. पण आधीच आडलेल्या तिघांच्याही डोळ्यांवर झोप रेंगाळत होती. किलर, आता 3 वाजेपर्यंत जागा राहायचं काम तू कर. झोपायचं म्हटलंस तरी तुला झोप येणार नाहीच आहे. 5 वाजल्यानंतर तू झोप काढ, मी जागा राहीन. जॉर्जनं कडक शब्दात हुकूम सोडला. किलरनं मान डोलावली आणि त्याच वेळी पुन्हा एकदा कोणीतरी जिना चढत असल्याचं त्यांना ऐकू आलं. जॉर्जवर सध्या तरी फार मोठी जबाबदारी होती. स्वतःच्या मनावरचा ताबा तर त्याला टिकवायचा होता, शिवाय दोघांचंही मनोधैर्य त्याला टिकवायचं होतं, किंबहुना आहे त्याहून वाढवायचं होतं. शेवटी त्यांनी जोरजोरात गप्पा मारायला सुरुवात केली. पण बराच वेळ दोघांनाही त्याच्याशी नीट चर्चाच करता आली नाही. पण मग हळूहळू ग्रेसी त्या गप्पात भाग घ्यायला लागली. आपण असेच बोलत राहिलो तर किलरच्या मनातली भीतीसुद्धा कमी होईल, हाच विचार जॉर्जच्या मनात आला. त्यांनी ग्रेसीला झोपण्यासाठी भव्य अशा त्या पलंगावर जागा केली. आधी ती घाबरली, पण जेव्हा दुसऱ्या बाजूला जॉर्जनं झोपायची तयारी केली तेव्हा तिच्या जीवात जीव आला. एक कंदील आणि मेजावरची मेणबत्ती विझवली गेली. उजेड एकदम मंदावला गेला. डोळ्यावर झोप तर नुसती घोटाळत होती, पण डोळे बंद होत नव्हते. डोळे बंद केले तर कल्पनेनं उभं केलेलं पिशाच्य डोळ्यांपुढे फिरत राहायचं. खळ्ळ असा आवाज झाला आणि ग्रेसी ताडकन उडाली. खुर्चीत असलेला किलर जोरात ओरडत पलंगाजवळ आला. खाली पडून फुटलेल्या कंदिलाची वात एकदम पेट घेतली. खाली पडलेल्या रॉकेलनं पेट घेतला. लालसर उजेडात तिघांनी सभोवताली बघितलं, पण दिसलं काहीच नाही. का कोण जाणे, पण जॉर्जवर या घटनेचा काहीही परिणाम झाला नाही. शांतपणे हसून त्याने दुसरा कंदील पेटवला आणि भडकणारा कंदील जॉर्जने विझवून टाकला. घाबरलेल्या किलरवर तो जाम चिडला. किलर, आमचं रक्षण करण्यासाठी भरपूर पैसे देऊन तुला बरोबर घेतलं आहे. तुझं काम आम्हाला संरक्षण द्यायचं आहे. जॉर्ज अतिशय चिडला. निदान आपण चिडल्यानंतर तरी किलर वटणीवर येईल असं जॉर्जला वाटलं. हे बघा सर, जे दिसतंय ना त्याच्याशी मी झगडेन, पण इथे काही दिसत नाही हो. अत्यंत शक्तिमान असा किलर थरथरत्या आवाजात म्हणाला. हे बघ, तुझी भूमिका मला मान्य आहे. जे दिसत नाही त्याच्याशी तू झगडावंस असा माझा आग्रहसुद्धा नाही, पण तू घाबरू नयेस असं मला नक्कीच वाटतंय. बोलता बोलता एकाएकी जॉर्जचा आवाज चढला. पण सर, हे फार भयंकर आहे. हे प्रकार चालू राहणार. तू घाबरलास तर ते थांबणार नाहीत, आणि घाबरला नाहीस तर ते थांबणार नाहीत. सर, मी नक्की तसा प्रयत्न करीन सर. हे बघ किलर, तू प्रयत्न कर किंवा करू नकोस. पुन्हा काही घडलं आणि घाबरलास तर मी सरळ कपाळात गोळी मारीन. तू मेलास तर माझी काही अडचण होणार नाही, नाहीतरी तू असून नसून सारखाच आहेस आत्ता. किलरचा चेहरा एकाएकी कठोर बनला. जॉर्जकडून त्यांनी ही अपेक्षा केली नव्हती. आपण इतकं घाबरायला नको होतं असं त्याला वाटलं. शांतपणे भिंतीजवळ ठेवलेला कंदील त्यांनी मेजावर आणून ठेवला. खुर्चीत बसून त्यांनी तो डाव्या हातानं कंदील पकडला. आता त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश दिसत नव्हता. सर, आता तुम्ही आरामात झोपा. मॅडम, तुम्ही सुद्धा झोपा, किलर म्हणाला आणि जॉर्ज आश्चर्यानं त्याच्याकडे बघत राहिला. या किलरमध्ये असा तडकाफडकी बदल कसा घडला हे त्याच्या लक्षात नाही आलं. जॉर्ज शांतपणे झोपला. स्वतःला सावरलेली ग्रेसीसुद्धा झोपली. दोघांचेही लहान मोठे श्वासोच्छवासाचे आवाज ऐकत किलर आरामात बसून राहिला. डाव्या हातातला कंदील त्यांनी काही सोडला नव्हता आणि एकाएकी किलर दचकला. कंदील धरलेला त्याचा डावा हात किंचित थरथरला आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी स्वतःला शिव्या हसडायला सुरुवात केली. जॉर्जचं घोरणं सुरू झालं होतं आणि त्या घोरण्याला किलर घाबरला होता. जवळजवळ 2:15 वाजले आणि पुन्हा दाराबाहेर कोणाचे तरी पावलांचे आवाज ऐकायला आले. आवाज अगदी अस्पष्टसे होत होते. दार उघडावं आणि जो कोणी बाहेर असेल त्याला स्पष्टपणे विचारावं हा विचार किलरच्या मनात आला, पण धैर्य झालं नाही त्याला. हलकेच दारावर टिचक्या मारल्या गेल्या. किलरनं त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं. कदाचित आंघोळ करायला गेलेला आपला वाटाड्या परत आला असेल याची जाणीव त्याला झाली. त्याच्या डोळ्यांपुढे पुतळ्याचा चेहरा उभा राहिला आणि मनातल्या मनात तो दोन्ही चेहऱ्यामधलं साम्य ताडून पाहायला लागला. आपला हा वाटाड्या म्हणजेच ते पिशाच्य नसेल ना, असाही विचार त्याच्या मनात आला.
दार उघडून त्याला आत घेणं धोक्याचं आहे याची जाणीव किलरला झाली. पुन्हा 10 मिनिटं भयान शांततेत निघून गेली. किलरचे कान मात्र दाराकडे लागले होते. दाराबाहेर कोणीतरी असल्याची जाणीव त्याला सारखी होत होती. मॅडम, दार उघडा. बाहेरनं हलका आवाज त्याच्या कानात शिरला. पुन्हा हलक्याशा टिचक्या दारावर बसल्या. आपण उठावं, दार उघडावं असं किलरला वाटलं. मनातली भीती जवळजवळ कमी झाली असल्यामुळे आता तो वेगळ्या दृष्टीनं विचार करत होता. आपण आपल्या वाटाड्याच्या चेहऱ्याची तुलना पुतळ्याच्या चेहऱ्याशी करण्यात चूक करत नाही आहे ना, हा विचार किलरच्या मनात आला. तो हलकेच उठला. त्यावेळी त्याच्या डाव्या हातात कंदील होता. ग्रेसी आणि जॉर्ज गाढ झोपेत असल्याची खात्री करून तो दाराजवळ गेला. हे वाटाड्या हेच जर पिशाच्य असतं तर दिवसा उजेडी आणि तेही रोमसारख्या गजबजलेल्या शहरात आपल्याला भेटलं नसतं. लॉजमध्ये ते आपल्याबरोबर जेवलं नसतं. जमिनीखालच्या या वाड्यात गेल्यानंतर कुठली खबरदारी बाळगावी याच्या पुन्हा पुन्हा सूचना त्याने आपल्याला दिल्या नसत्या. या विचारांच्या तंद्रीत त्यांनी आवाज होणार नाही याची खबरदारी बाळगत दाराच्या अर्ध्या भागापर्यंत अडसर सरकवून टाकला. डाव्या बाजूचं अर्धं दार त्यांनी उघडलं. ते दार हळूहळू उघडलं, त्यामुळे आवाज तितकासा जाणवला नाही. कंदील पुढे धरून तो बाहेरच्या बाजूला वाकला. कमरेभोवती भला मोठा टॉवेल गुंडाळलेला पिळदार देहाचा वाटाड्या बाहेर उभा होता. त्याच्याकडे किलर वेड्यासारखा बघत राहिला. कपडे धुवून वाळत घातलेत मी. तुम्ही काही खाल्लं का? हलक्या आवाजात त्या वाटाड्यानं विचारलं. त्याची नजर किलरच्या नजरेवर रोखलेली होती. हो, म्हटलं तुझा काही नेम नाही, पण मला आता सडकून भूक लागली आहे ना, तो तरुण म्हणाला. अर्धवट असं काहीतरी किलरला ऐकू आलं. आपला मेंदू कोणीतरी पकडला असावा अशी अस्पष्टशी जाणीव त्याला झाली. थंडपणानं त्या तरुणानं दारावर नजर रोखली. आवाज न होता दार बंद झालं. किलरचं शरीर भीतीनं थरारून उठलं. जोरात ओरडण्यासाठी त्यांनी तोंड उघडलं आणि त्याच क्षणी त्या तरुणानं आपल्या नजरेनं किलरची नजर पूर्वीसारखी पकडली. किलरच्या मनाला वेगळ्याच संवेदना जाणवायला लागल्या. आपलं शरीर अगदी हलकं झालं असावं असं त्याला वाटायला लागलं. जेव्हा त्या तरुणानं शांतपणे पायऱ्या उतरायला सुरुवात केली तेव्हा किलरसुद्धा त्याच्या मागनं पायऱ्या उतरायला लागला. त्यावेळीसुद्धा त्याच्या डाव्या हातात कंदील होता. यंत्रासारखा तो एक एक पाऊल खालच्या पायरीवर टाकत होता. आपण काय करतोय हे त्याला जाणवत नव्हतं. आपण कुठे जातोय, कशासाठी जातोय हे समजण्यापलीकडे त्याचं मन गेलेलं होतं. पायऱ्या संपल्या आणि त्या तरुणाच्या मागून किलर डाव्या बाजूला वळाला. दोघेही तळ्याजवळ आले. कंदील मात्र किलरनं अजून हातातनं सोडलेला नव्हता. त्या तरुणाने शांतपणे त्याच्या हातातनं कंदील घेतला. प्रतिकार करण्याची शक्ती किलरच्या मनातच नव्हती. जेव्हा त्या तरुणानं तळ्याच्या पायऱ्या उतरायला सुरुवात केली तेव्हा किलरसुद्धा त्याच्या मागनं पायऱ्या उतरायला लागला. टॉवेल खांद्यावर टाकून तो तरुण अंधारातच कमरे इतक्या पाण्यात शिरला. त्याच्या मागोमाग किलरसुद्धा पाण्यात उतरला. उतरता उतरता त्याचा उजवा पाय घसरला. त्याच्याकडे अंधारात रोखून बघत जवळजवळ 1 मिनिट तो तसाच उभा होता. नंतर मात्र तो पाण्याबाहेर आला. जेव्हा तो कंदिलाजवळ आला तेव्हा त्याच्या अंगावर सारखेच कपडे होते आणि घडी केलेला टॉवेल त्याच्या खांद्यावर होता. जेव्हा तो भव्य पुतळा असलेल्या दरबारात शिरला तेव्हा जोरदार फडफड करून कंदील आपोआप विझला गेला आणि तो तरुण भयान आणि गडद अंधारात मिसळून गेला. त्याचं अस्तित्वच त्या अंधारात विलीन झालं. ग्रेसीनं डोळे उघडले तेव्हा अंधारात तिने बघण्याचा प्रयत्न केला, पण तिला काहीही दिसलं नाही. घाबरून तिने चाचपडत जॉर्जला गाठलं. त्याच्या घोरण्याच्या आवाजानंच ती आधी घाबरली होती. जॉर्ज खडबडून जागा झाला आणि जॉर्जनं स्वतःला लगेच सावरलं सुद्धा. काय झालंय? त्याने चिडून विचारलं. अंधार कसा? ग्रेसीनं विचारलं आणि जॉर्जला किलरची आठवण झाली. ग्रेसीची शंका बरोबर होती. हलकेच त्याने किलरला हाक मारली पण प्रतिसाद नाही मिळाला. त्याने डोक्याजवळ ठेवलेली बॅटरी काढली. किलर गाढ झोपला असावा अशी पहिल्यांदा जॉर्जची समजूत झाली, पण बॅटरीच्या उजेडात किलर त्याला दिसला नाही. जेव्हा त्याने बॅटरी दारावर स्थिर केली तेव्हा आधी अडसर सरकवलेला आहे त्याच्या लक्षात आलं. किलर बाहेर गेलेला असावा याची जाणीव त्याला झाली.
पलंगाखाली येऊन त्यांनी पुन्हा एकदा बॅटरीचा उजेड सर्वत्र फिरवला. काच फुटलेला एकच कंदील त्या ठिकाणी होता. दुसरा कंदील किलरनं नेलेला असावा हा विचार त्याच्या मनात आला. त्याला जरा आश्चर्यच वाटलं, कारण हे सगळं कल्पनेत बसणारं नव्हतं. कितीही धीड बांधला असला तरी किलर एकटा जाऊ शकणार नाही याची खात्री जॉर्जला होती. अनामिक भीतीनं तो गडबडला, पण चेहऱ्यावर त्यांनी कुठलेही भाव दिसू दिले नाहीत. आपल्या मनातली चलबिचल बॅटरीच्या उजेडात जर का ग्रेसीनं पाहिली तर ती जास्त घाबरेल हा विचार त्याच्या मनात आला. खिशातला लायटर काढून त्यांनी मेजावरची मेणबत्ती पेटवली. बॅटरी संपवणं त्याला योग्य नाही वाटलं. जवळजवळ 5 वाजले. 6 वाजेपर्यंत जॉर्जनं त्याची वाट बघितली आणि तासाच तो बाहेर जाऊन त्याला बघण्याची तयारी करायला लागला. त्यावेळी ग्रेसीला बरोबर घेऊन जाणं भाग होतं. या जागेत ती एकटी राहू शकणार नाही ही कल्पना जॉर्जला होती. ग्रेसी, मी किलरला बघून येतो, तू इथे थांबशील? फक्त अंदाज घेण्यासाठी जॉर्जने तिला विचारलं. ती थांबते म्हणाली असती ना तरी जॉर्जनी तिला या भयान जागेत एकटीला सोडलं नसतं. 2 बॅटऱ्या घेऊन दोघेही निघाले. हळूहळू जॉर्जनं थोडंसं दार उघडलं, कानोसा घेतला. कोणाचा तरी घोरण्याचा आवाज असावा हे त्यांनी ओळखलं. उजव्या बाजूच्या पायऱ्यांकडे न जाता तो ग्रेसीला घेऊन डाव्या बाजूला वळाला. दगडी कठड्याजवळून उजव्या बाजूला वळाला आणि त्याचवेळी कुठलंही कारण नसताना त्याचं शरीर शहारलं. स्नान करण्यासाठी गेलेला त्याचा वाटाड्या गाढ झोपेत होता. अंगाखाली टॉवेल टाकून तो पडला होता आणि डाव्या मनगटाची त्याने उशी केली होती. अचानक ग्रेसीनं डाव्या हातानं त्याचा दंड पकडला. त्याला बघताच ग्रेसी घाबरली आहे याची जाणीव तिच्या थरथरत्या हातानं जॉर्जला दिली आणि शांतपणे झोपेत असलेल्या वाटाड्याला त्याने हाक मारली. जॉर्जला त्याचं नाव ठाऊक नव्हतं. शिलिक असं आपलं नाव आहे हे त्यांनी सांगितलं होतं, पण शिलिक हे नाव त्याला चमत्कारिक वाटत होतं. एका हाकेत त्या तरुणाची झोप खाडकन उडली. चेहऱ्यावर बॅटरीचा उजेड पडताच त्यांनी डोळ्यांची उघडझाप केली. अरे, किलर कुठं आहे? जॉर्जनं चिंतेच्या सुरात विचारलं. म्हणजे खोलीत नव्हता तो? त्याच्याही चेहऱ्यावर आश्चर्य दिसलं. नाही रे, तो बाहेर तर नाही ना गेला? जॉर्जने विचारलं. इतका भित्रा माणूस तो बाहेर जाईल कसा? त्या तरुणानं आश्चर्यानं विचारलं. ग्रेसीची भेदरलेली नजर अद्याप त्या तरुणाच्या चेहऱ्यावरनं ढळलेली नव्हती. शिलिक, तो कंदील घेऊन जागत बसला होता, पण तू कुठे होतास? मी आंघोळ करून आलो. दार बंद होतं. मी दार ढकललं तर आतनं आडसर लावलेला जाणवला. मग बराच वेळ मी दाराच्या बाहेर बसून होतो. मग दार ठोकलं का नाहीस? 2 वेळा ठोकलं सर. हलके झाका पण मारल्या. तुम्ही सगळेजण दमला होतात, त्यामुळे तुम्ही झोपला असाल असं मला वाटलं आणि मग मी इथे येऊन झोपलो. खाली अंथरलेला टॉवेल कठड्यावर टाकत तो तरुण म्हणाला. जॉर्जप्रमाणे तो तरुणसुद्धा गोंधळला होता. पण त्याची काहीतरी लबाडी नसेल ना हा विचार जॉर्जच्या मनात येऊन जातच होता. अधूनमधून त्याचा हात रिव्हॉल्व्हरकडे सारखायचा, पण त्याच्या चेहऱ्यावर अस्पष्ट अशी सुद्धा लबाडी दिसून येत नव्हती. तो तरुणसुद्धा गोंधळला आहे हे स्पष्टपणे दिसत होतं. सर, अहो तो असा जाईल कसा? भागोबाईसारखा घाबरला होता तो. चल, जवळपास कुठेतरी असेल, जॉर्ज म्हणाला. पण त्यावेळी त्याच्या मनात वेगळेच विचार घोळत होते. त्या ठिकाणी थांबण्यापेक्षा पळून गेलेलं बरं हा विचार करून जर किलर पळून गेला असेल तर ते शक्य त्याला वाटत होतं. पायऱ्या उतरून तिघेही खाली आले. तो तरुण चौकस नजरेनं अंधारात रोखून बघत होता. जॉर्ज बॅटरीचा उजेड सभोवताली फिरवत होता. ग्रेसीच्या शरीराला सुटलेला कंप अद्याप थांबलेला नव्हता. सर, त्यानं कंदील नेलं आहे का? हो. आणखीन काय नेलं आहे? काहीच नाही. सर, तो बराच घाबरलेला होता. गुहेतून बाहेर जाण्यासाठी जर पळून गेला असेल तर मला वाटतं कुठेतरी तो मरून पडलेला असेल. सर, इथे आलेली माणसं नेमका हाच मूर्खपणा करतात. एकमेकांना सोडून दूर जाणं धोक्याचं असतं हे सांगितलं तरी पटत नाही त्यांना. स्वभावानुसार त्यांनी बडबडायला सुरुवात केली होती. दरबार हॉलमधनं ते तळ्याजवळ आले आणि अचानक जॉर्जच्या हातातल्या बॅटरीचा उजेड एका कंदिलावर स्थिर झाला. तो कंदील विझलेला होता. सर, हाच का तो? हो, हाच. कंदील बघून जॉर्ज गडबडला. आत्तापर्यंत त्यांनी स्वतःला भीतीचा स्पर्शसुद्धा होऊ दिला नव्हता, पण आत्ता त्याच्या शरीरावर काटा उभा राहिला. किलर जिवंत सापडणं शक्य नाही याची खात्री त्याला पटली.
सर, उजेड जरा तळ्यात फेका बरं. भानावर आले त्या तरुणानं सुचवलं. बॅटरीचा झगझगीत उजेड पाण्याच्या पृष्ठभागावरून फिरत फिरत पुन्हा कंदिलावर येऊन स्थिर झाला. जॉर्जनं कंदील उचलला, ग्रेसीच्या हातात दिला. कंदील या ठिकाणी आहे याचाच अर्थ किलर तळ्यापर्यंत आलेला होता. वाड्यातून बाहेर जाण्यासाठी ज्या ठिकाणी कंदील लावला होता तिथूनच वाट होती. सर, तो वाड्यातनं बाहेर पडला नसेल. त्या तरुणाच्या मनातला गोंधळ जॉर्जला स्पष्ट जाणवला. त्याच्या आवाजात त्याला भीतीसुद्धा जाणवली. अरे, पळेल कसा? बॅटरी घेऊन. त्याच्याकडे बॅटरी असली तर त्याला कंदिलाची गरज काय? त्या तरुणानं शंका काढली. पण त्याची बॅटरी मेजावर आहे. जॉर्ज म्हणाला. मेजावरच्या मेणबत्ती शेजारी ठेवण्यात आलेली बॅटरी त्याला आठवली त्याच वेळेला. जवळजवळ 3 तास तिघेही किलरचा शोध घेत होते. शेवटी त्या तरुणानं दोघांनाही शय्यागृहापर्यंत आणलं. दार पूर्वीसारखं अर्धवट उघडं होतं. तिघेही आत शिरले आणि जॉर्जचं हृदय थरारून उठलं. त्याचवेळी त्याच्या कमरेला घट्ट मिठी मारत ग्रेसी जोरात किंचाळली. तिने डोळे गच्च मिटून घेतले. मेजाजवळच्या खुर्चीत किलर बसलेला होता. त्याचे डोळे दारावर रोखले होते. त्याचा चेहरा इतका भयंकर दिसत होता की कितीतरी वेळ त्याच्याकडे बघण्याचं धैर्य जॉर्जला सुद्धा झालं नाही. सर, हा एकटा बाहेर गेला असावा. स्वतःहून यांनी मरण ओढवून घेतलं आहे. त्या तरुणानं पापण्या खाली ओढून किलरचे डोळे मिटवण्याचा प्रयत्न केला, पण ते डोळे मिटले नाहीत. त्या तरुणानं डाव्या हाताचा पंजा किलरच्या हनवटीखाली मारला. कट्ट असा आवाज करून किलरनं वाचलेलं तोंड मिटून टाकलं. विजय आणि जॅक्सन बॅटरीचा उजेड फेकत त्या तरुणाच्या मागणं चालत होते. जॅक्सन अधूनमधून त्याला प्रश्न विचारत होता, पण भोयारा चिरून 3 तास लोटले तरी विजयने मात्र अद्याप तोंड उघडलेलं नव्हतं. भोयार संपलं आणि लांब रुंद अशा जागेत त्यांनी प्रवेश केला. समोरचा पुतळा कोणाचा? बॅटरीचा सर्च लाईट प्रखर उजेड उंच चौथऱ्यावर असलेल्या पुतळ्यावर जॅक्सननं स्थिर केला. ज्याचं पिशाच्य या ठिकाणी वावरतं त्याचा. त्या तरुणानं शांतपणे उत्तर दिलं. त्याचवेळी विजयच्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू झालं होतं. अनेक शंका त्याच्या मनात उभ्या राहिल्या होत्या. आपल्या वाटाड्यावर विश्वास टाकायला त्याचं मन अद्याप तयार नव्हतं. तो तरुण आपल्यापासून इतका लांब का राहतो हे विजयच्या लक्षात येत नव्हतं. त्याच्या डोक्यात एक युक्ती चमकून गेली. पक्की खात्री करता येत असेल तर तर्क करायची गरज काय हा विचार त्याच्या मनात आला आणि हळूहळू कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा रीतीनं तो तरुणाच्या दिशेनं सरकायला लागला. बॅटरीच्या उजेडात पुतळा न्याहाळणाऱ्या जॅक्सनच्या लक्षात ते काहीच आलं नाही. विजयनं मनात ठरवलेलं दोघांमधलं मर्यादेचं ठराविक अंतर 1-2 पावलांनी कमी झालं आणि विजेचा झटका बसावा तसा तो तरुण ओरडत एका बाजूला उडाला. विजय जागच्या जागी उभा राहिला. अद्याप आपल्याजवळचं सामर्थ्य संपलेलं नाही याची खात्री विजयला झाली आणि त्याचवेळी आपली शंका बरोबर असल्याचं त्याला जाणवलं. जॅक्सन या प्रकारानं गडबडला. चमत्कारांना सुरुवात झाली याची जाणीव त्याला झाली. इतक्या निधड्या छातीचा तो तरुण, पण त्याच्या चेहऱ्यावरची भीती बघून जॅक्सनच्याही हृदयाचे ठोके नकळत वाढले. काय झालं? जॅक्सननं त्या तरुणाला विचारलं. विजयबद्दलचं त्याचं मत आता पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. विजय खेर आपल्यापेक्षा धाडसी असावा अशी त्याची पूर्वी समजूत झाली होती आणि आता तो आपल्यापेक्षा भित्राय असा विचार जॅक्सन करत होता. कारण तळमळीच्या संशोधनाची जिज्ञासा अद्याप विजयने प्रकट केलेली नव्हती. सर, तुम्ही कसली काळजी करू नका. मी बेसावध होतो म्हणून घाबरलो, पण यापुढे मी सतत सावध राहीन. त्या तरुणानं उत्तर दिलं, पण काय घडलं हे सांगितलं नाही. जॅक्सननं पुन्हा बॅटरीचा उजेड पुतळ्यावर टाकला. त्या पुतळ्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत नव्हता. अंगात चिलखत आणि डोक्यावरच्या तुर्रेबाज जिरेटोपाचा अर्धा अधिक भाग चेहऱ्यावर आलेला असल्यामुळे चेहऱ्याची कल्पना स्पष्टपणे येणं शक्य नव्हतं. आपल्या मनातला संघर्ष आणि आपल्याला झालेली खात्री जॅक्सनला सांगावी असं सारखं विजयला वाटत होतं. पण आपण ते सांगितलं तर जॅक्सन घाबरेल हा विचारसुद्धा त्याच्या मनात येत होता. त्या बाजूला काय आहे? जॅक्सननं बॅटरीचा उजेड उजव्या बाजूला फेकत विचारलं. त्या ठिकाणी घोडे बांधले जात होते सर.
त्या तरुणानं उत्तर दिलं आणि त्याच्या मनातली भीती अद्याप कमी झालेली नाही हे जॅक्सननं ओळखलं. नकळत त्याची नजर विजयकडे वळाली. विजय, तुला भीती नाही ना वाटत आहे? कसली भीती? अरे या ठिकाणी भूताची. जॅक्सन, आत्तापर्यंत तरी मला भूताची भीती वाटलेली नाही. भूतांच्या बाबतीत तरी माझा इतिहास चांगला नाही. सध्या या वाड्यातलं पिशाच्य मला घाबरलेलं आहे. विजयच्या आवाजात कठोर भाव होते आणि दूरवर पडलेल्या बॅटरीच्या झोतात जो थोडा फार उजेड आजूबाजूला पसरला होता त्या उजेडात शेवटचं वाक्य उच्चारताना विजय त्या वाट दाखवणाऱ्या तरुणाकडे बघत होता. विजयनं त्याच्याही चेहऱ्यावर कठोर भाव बघितले. आपलं आव्हान त्यांनी स्वीकारलं आहे ही खात्री विजयला पटली. तू एकटा इथे राहशील? पाठीवरचं बोचकं जवळ ठेवत जॅक्सननं विचारलं. मी जरूर राहीन, पण तू कुठे जाणार आहेस? विजयने जॅक्सनला कुतूहलानं विचारलं. नाही, तुला तसं फारसं कुतूहल दिसत नाही आहे. कसलं कुतूहल? या ठिकाणी काय आहे हे समजून घ्यायचं. हे बघ जॅक्सन, मला या वाड्याच्या इतिहासाची गरज नाही. घरी बसल्या बसल्या मी सगळा इतिहास समजून घेईन. मला कुतूहल आहे ते केवळ पिशाच्याचं. विजय ठामपणे बोलला आणि भीतीचा स्पर्शसुद्धा विजयच्या मनाला झालेला नाही याची खात्री जॅक्सनला पटली. विजयला एकटं सोडून जाण्यात कुठलाही धोका नाही याचीही त्याला खात्री पटली. मी जरा याच्याबरोबर जाऊन येतो, जॅक्सन शांतपणे बोलला आणि बॅटरीचा उजेड घोड्यांच्या पागेकडे फेकत त्यांनी चालायला सुरुवात केली. जॅक्सन, तुला आत्महत्या करायची? एकाएकी कठोर आवाजात विजयनं विचारलं. जॅक्सन जाग्यावर थबकला. एकाएकी विजयनं हा प्रश्न का विचारावा हे त्याच्या डोक्यातच शिरलं नाही. अरे विजय, तुला काय झालंय काय? जॅक्सननं चिडून विचारलं. जे वाचलेलं आहे ते पाहण्याचा विचार जॅक्सनच्या मनातनं जाणं शक्य नव्हतं. त्याला ती घोड्याची पागा बघायचीच होती, कारण त्याने ती पुस्तकात वाचलेली होती. हे बघ जॅक्सन, तू एकटा गेलास तर जिवंत राहणार नाहीस. या वाड्यातलं पिशाच्य तुला ठार करेल. तुझी सगळी जिज्ञासा इथेच संपेल. विजयनं जॅक्सनला स्पष्टपणे जाणीव दिली. अरे पण हा बरोबर असेल ना? पण तू थोडा वेळ तुझी जिज्ञासा सावरून धर की. अरे कशासाठी? हे बघ जॅक्सन, तुझा हट्टच असेल तर तू जा. या गुहेत येण्यापूर्वी मी जे बोललो होतो ते तुला आठवतंय? विजयनं त्याला कठोर आवाजात विचारलं. हो, आठवतंय. हे बघ, जवळपास पिशाच्य असलं तर ते माझ्यापासनं दडून राहत नाही याची जाणीव मी तुला दिली होती. या क्षणीसुद्धा वखवखलेल्या नजरेनं एक पिशाच्य आपल्या अगदी जवळ उभं आहे. मी तुला ते दाखवू शकत नाही. वाटल्यास याला विचार. विजयनं मोघम सांगितलं, पण तो स्पष्टपणे नाही बोलू शकला. कुठं आहे ते पिशाच्य? वाटाड्या तरुणानं आपली जळजळीत नजर विजयच्या चेहऱ्यावर रोखत विचारलं. इथे पिशाच्य नाही असं तुला म्हणायचं आहे? कुठे आहे ते सांगा की. नक्की सांगू कुठे आहे? एकाएकी विजय थंड आवाजात बोलला आणि तो तरुण दचकल्यासारखा झाला. विजयचं आव्हान त्याला पेललं नाही. नाही, नको. त्या तरुणाच्या तोंडून कसाबसा शब्द बाहेर पडला. थोड्या वेळापूर्वी तू का घाबरलास ते सांग. तुला पिशाच्य दिसलं होतं का नाही या माझ्या दोस्ताला कळू देत ना एकदा. विजयच्या थंड आवाजात मिश्किल भाव आढळून आले. तुमचं बरोबर आहे. एक पिशाच्य माझ्या अंगावर पडत असल्याचा भास झाला मला. त्या तरुणाच्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर पडले आणि विजय खरं बोलतोय ही खात्री जॅक्सनला पटली आणि हताशपणे तो विजयच्या जवळ आला. आणि त्याच वेळी काहीतरी करकरलं. जॅक्सनच्या हातातल्या बॅटरीचा उजेड वाड्याच्या प्रवेशद्वारावर स्थिर झाला. दार अर्धवट उघडलं गेलं. एक व्यक्ती शांतपणे बाहेर आली. नकळत जॅक्सनचे शरीर शहारल्यासारखं झालं. विजयवर मात्र त्याचा कुठलाही परिणाम नाही झाला. आपल्या रोखानं येत असलेल्या त्या माणसाकडे तो रोखून बघत होता. वाटाड्या तरुणानं केलेल्या ब्रिटिश माणसाचं वर्णन विजयच्या डोळ्यापुढे आलं. त्यांनी सांगितलेला जॉर्ज हाच असावा हाही तर्क विजयच्या मनात आला. झपाझप पावलं टाकत तो अगदी त्यांच्या जवळ आला. त्या तरुणाच्या चेहऱ्यावर त्यावेळी आश्चर्य प्रकट झालं होतं. तुम्ही कोण? दमदार आवाजात त्या तरुणानं विचारलं. त्याच्या चेहऱ्यावर वेडसरपणा अजिबात दिसून आला नाही. दिसून आली ती त्याची बेदरकार वृत्ती. नकळत त्याची नजर अस्पष्टच्या उजेडात असलेल्या वाटाड्यावर स्थिर झाली. नकळत त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसून आली, पण ती फार काळ टिकली नाही.
एकाएकी त्या वाटाड्याकडे बघून तो जोरजोरात हसायला लागला आणि विजयनं काय ओळखायचं आहे ते ओळखलं. हसता हसता तो तरुण थांबला. पाहता पाहता त्याचा चेहरा क्रोधानं भरला. जळजळीत नजरेनं तो वाटाड्याकडे बघत राहिला आणि एकाएकी त्यांनी चिडून वाटाड्याच्या रोखानं झेप घेतली आणि दाणकन खाली आदळला. आपले तर्क अगदी बरोबर आहेत याची खात्री विजयला पटली. पायात अडखळण्यासारखं काहीही नसताना तो तरुण खाली पडला कसा या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची सुद्धा विजयला गरज भासली नाही. श्रोते हो, हा होता भाग 2 रोमन योद्ध्याचं पिशाच्य या गुरुनाथ नाईकांच्या कथेचा. 3रा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.